जय श्रीराम. सरकारने एक नवीन योजना आणली आहे, लाडका नराधम योजना. या योजनेत अत्याचारी बलात्कारींना सरकार तारीख पे तारीख देत आपल्या पैशांवर जेलमध्ये पोचतंय. आणि म्हणूनच की काय तर मालेगावात परत 13 वर्षाच्या गतिमंद मुलीवर अत्याचार झाले आहे आणि नंदुरबारमध्ये एका चिमुकलीवर परत अत्याचार झालेला आहे. म्हणून माता भगिनींना माझी कडकडीची विनंती आहे, तुमच्या मुलींना घराबाहेर निघू देऊ नका. शक्यतो त्यांना तुम्ही पोटातच ठेवा, कारण हा नराधम अत्याचारी आता आपल्या मुंबईठ्यापर्यंत पोहोचला आहे आणि उद्या तो घरातच घुसेल. पण जर प्रशासनाने तेव्हाच विजय खैरनारचा अफजल खान केला असताना तर आज कदाचित ही पारी आली नसती. आणि जर ह्या सरकारकडनं नसेल ना होत तर द्या ना सत्ता 2 तास त्या बुलडोझर बाबाकडे. त्यांना माहिती आहे शिवशासन कसं लागू करायचं ते. कारण आमचे मंत्री आणि मुख्यमंत्री फक्त खोटी आश्वासनं देत आहेत आणि त्यांची मुलं आंदोलनं करतायत. अहो, तुमचे पप्पाच मंत्री आहेत ना, घरात बसून सांगा ना त्यांना की आरोपीला फाशी द्या म्हणून. आणि म्हणूनच काय की तुमच्या या ढोंगाला ओळखून काही बावरट लोकांनी रागाच्या भरात मंत्र्यांच्या मुलींवर अत्याचार होतील तेव्हा हे सरकार जागे होईल असे काहीतरी विधानं केले. परंतु मी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करतो किंवा भगवान श्रीकृष्ण एवढं घाणेरडं कृत्य कुणाच्या स्वप्नातही कुणाच्या मुलीसोबत होऊ नये. पण एक सांगू का सरकारला, जर लाडक्या बहिणीमुळे सरकार येऊ शकतं ना, तर ह्या लाडक्या नराधम योजनामुळे सरकार करा विचार. जय श्रीराम, शिवराय.